आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तिची काळजी घेण्यासाठी मी समर्थ आहे म्हणी. तुझी गरज नाहीये मला सुजित. आणि तिच्या नजरेत जर कोणाची किंमत वाढली पाहिजे ना तर ती माझी. सुजित सरपोतदारची, मणीची नाही. सारखं सारखं पुढे पुढे करतोय. माहिती आहे रे मला, किती म्हणत असलास ना मित्र म्हणून तिची काळजी करतोय, तरी मला माहितीये तू जेलस फील करतोस. आणि जर जेलस फील करत नसतास ना तर त्या रात्री मला फोन करून मला बोलवून घेतलं असतास, पण तू केलंस नाही. मदत तुला एकट्यालाच करायची होती ना. तुला बनायचं होतं द ग्रेट मणी सर. बस सुजित, बस खूप बोललास आता. सुजित, तुलाही चांगलं माहितीये जी गोष्ट तुला हवी असते ती मी कधीच मिळवण्याचा प्रयत्न केला नाहीये. नाही कधी त्याच्यामध्ये आलोय. जे तुझं आहे ते कायम तुझंच होतं. आणि आय होप सुजित तू स्वानंदीची नीट काळजी घेशील. आणि आय होप तुला हे कळलं असेल की आजपर्यंत तू ज्या मुलींसोबत अफेअर्स केले, मजा केली, डिच केलंस त्यांना, स्वानंदी त्यातली नाहीये. तुला हे इतकं जरी कळलं ना तरी ते खूप आहे माझ्यासाठी. आणि हे जे काही फोटो आले ना त्या फोटोजवरून माझा स्वानंदीवरचा विश्वास हल्ला नाही हा सुजित. मग माझाही विश्वास नाही हल्लाय. आणि मी स्वानंदीशी कसं वागायचं तू नको मला सांगूस. आमचं पर्सनल मॅटर आहे, तुला इंटरफेअर करायची काही गरज नाहीये. मी कशाला ही मुलगी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातून दूर गेली पाहिजे. स्वानंदीची आपल्या फॅक्टरी मधली एक्सपायरी डेट जवळ आली आणि अशा गोष्टी ताबडतोब दूर करायला हव्या. त्याचा फायदा कमी, तोटाच जास्त असतो. डॅड, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे बघा, स्वानंदी अशी मुलगी नाहीये, ती खूप साधी आहे. हे असले छक्के पंचे तिला काही कळत नाही डॅड. सुजितराव, अरे कधी तुम्ही मोठे होणार? दुनियादारीची समज तुमच्यापेक्षा मला जास्त आहे. त्या स्वानंदी सारख्या मुली अशाच असतात. भोळ्या भाबड्या पण संधी साधू. त्यांना लगेचच संधीचा वास येतो आणि वाटेल ती किंमत मोजावी लागली ना तरी सुद्धा त्या संधी सोडत नाही. त्या अशा हनी ट्रॅपला तुम्ही बळी पडलात ना तर झालंच. डॅड, हनी ट्रॅप या शब्दाचा अर्थही माहित नसेल स्वानंदीला. आपला हेतू साध्य करण्यासाठी हा शब्द माहिती असायला पाहिजे असं नाहीये. आणि मुळात ऑफिसच्या स्टाफला पार्टी देण्याचं कारण काय? अरे त्यांच्या बरोबर उठबस करावी अशी त्यांची लायकी तरी आहे का? आणि म्हणी तू सुजितला डोकं नाहीये, नको तिथे अक्कल चालवायची त्याला सवय आहे, पण तुला कळत नाहीये. सॉरी साहेब. सॉरी म्हणून कसं चालेल? हा घोळ आपल्याला केवढ्यात पडणार आहे याची काही कल्पना आहे का तुला? अरे हा सुजित त्याच्या आईच्या पदराखाली लहानाचा मोठा झालाय, त्याला समज कमीच आहे. अरे पण तू तर जगाच्या उघड्या शाळेत शिकलायस, तुला एवढंही समजू नये? तू हे होऊच कसं दिलंस? त्या मुलीला सुजितच्या जवळपास फिरकू कसं दिलंस? अरे तिला याचा फायदा कसा घेऊ दिलास तू? डॅड, तुमचा खूप मोठा गैरसमज होतोय. स्वानंदी तशी नाहीये, खरंच खूप साधी आहे ती. खरं सांगायचं तर या घटनेमुळे तीच बिचारी कोलमडून गेली. डॅड, विचार करा, एखाद्या मुलीच्या कॅरेक्टरवर जेव्हा प्रश्नचिन्ह उभं राहतं तेव्हा तिला किती त्रास होत असेल. सुजित बोलतोय ते बरोबर आहे. म्हणजे स्वानंदी ती मुलगी आहे जिने दिवस रात्र मेहनत करून आपल्याला ऑर्डर कंप्लीट करून दिली. म्हणून कंपनीच्या भल्याचा विचार करणाऱ्या एम्प्लॉईजचं कौतुक व्हावं म्हणून सुजितने आम्ही हे सगळं केलं, जेणेकरून इतरांनाही मोटिवेशन मिळेल. आणि खरं सांगू डॅड, स्वानंदी या पार्टीत यायला तयार नव्हती. मी तिला फोर्स केला म्हणून ती पार्टीत आली बिचारी. तुम्ही जे म्हणताय त्यात तथ्य असेल आणि हे सगळं त्या मुलीनं केलं नसेल तर ज्याने कोणी हे केलं ना त्याला शिक्षा झालीच पाहिजे. हे प्रकरण लवकरात लवकर संपवा.
कारण तसं झालं तर त्याचे परिणाम आपल्याला भोगायला लागतील. जे करायचं ते करा, पण हे प्रकरण लवकरात लवकर हँडल करा. येस डॅड, तुम्ही प्लीज काळजी नका करू. सुजितराव, आजपर्यंत कधी मी तुमच्या या रंगीन आयुष्यामध्ये इंटरफिअर नाही केला, पण आपल्या आयुष्यामध्ये कोणाला किती महत्व द्यायचं, कोणाला किती लांब ठेवायचं आणि कोणाला डोक्यावर घेऊन नाचायचं हे आता तुम्हाला कळायला हवं. ही मुलगी स्वानंदी आपल्या घराची सून होण्याची तिची पात्रता नाही. त्या एन्व्हलपवर त्या मुलीच्या बाबतीत सून म्हणून जे लिहून आलं ना, ते वाचून तुमची आई स्ट्रेसमध्ये आहे. तेव्हा हे प्रकरण लवकरात लवकर मिटवा. हॅलो सर, आम्हाला कंप्लेंट करायची. बसा. बोला. स्वानंदी बोल, पोलीस आपल्या मदतीसाठीच आहेत. बोल, घाबरू नकोस. बोला मॅडम, मन मोकळेपणाने बोला. आम्ही तुमच्या सुरक्षेसाठीच बसलोय. बोला, काय प्रॉब्लेम? साहेब, ती मीच आहे. म्हणजे हो, माझ्या नकळत फोटो काढले ते. मी शुद्धीत नसताना मला काही बी शुद्ध रिलॅक्स रिलॅक्स मॅडम. अहो शांत. हे घ्या, पाणी प्या. घ्या घ्या घ्या. मला सांगा, हा कोण आहे? काय घडलं होतं तिथे? ते आमचे अरविंद सर आहेत. मी ज्या फॅक्टरीत काम करते ना, तिथले ते बॉस आहेत. बरं, मला सांगा, कोणत्या फॅक्टरीमध्ये काम करता तुम्ही? सरपोतदार टेक्सटाईल. सरपोतदार टेक्सटाईल म्हणजे भालचंद्र सरपोतदार साहेबांची फॅक्टरी? तिथे काम करता तुम्ही? हे तिथे घडलंय का? सरपोतदारांच्या पार्टीमध्ये काही असं घडू शकत नाही का? असं का विचारताय? हो मॅडम, आता आम्ही काय विचारायचं काय नाही विचारायचं हे तुम्ही शिकवणार आम्हाला? हा मॅडम, तुम्ही सरपोतदार साहेबांच्या फॅक्टरीत काम करता ना, पण याआधी अशी कोणतीही तक्रार नाही रे हो तिथून. पण आम्ही सरपोतदारांबद्दल तक्रार करतच नाही आहोत. त्यांच्या पार्टीमध्ये स्वानंदीचे हे फोटो कोणी काढलेत, आम्ही त्याची कंप्लेंट करतोय आणि तुम्ही त्याला शोधावा अशी आमची इच्छा आहे. अहो, पण इनडायरेक्टली सरपोतदार साहेबांच्या विरुद्ध कंप्लेंटच झाली नाही. ओके फाईन, तसं तर तसं, पण तुम्ही ज्याने कोणी हे फोटो काढले त्यांना शोधा. अहो पण मॅडम, इतक्या मोठ्या माणसाच्या विरोधात तक्रार लिहून घ्यायची म्हणजे? एक्सक्यूज मी सर, मी पत्रकार आहे. हे माझा आयडी. आताही तुम्ही तक्रार नोंदवून घेत नसाल तर मग ह्यापुढे जे काय होईल ही तुमची जबाबदारी. मॅडम, तुम्ही धमकी देताय मला? मी तुम्हाला धमकी नाही देते सर, मी तुम्हाला तुमच्या कर्तव्याची जाणीव करून देते. अहो, तुम्हीच तर म्हणालात ना आता, आम्ही तुमच्या संरक्षणासाठीच आहोत.
आता सरपोतदारांचं नाव ऐकल्यावरती काय झालं? अहो पण मॅडम, अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे आम्ही लक्ष देत बसलो तर मोठे मोठे गुन्हे कसे सोडवणार? एक्सक्यूज मी सर, तुम्ही याला छोटी मोठी गोष्ट म्हणताय? एखादी स्त्री तुमच्याकडे कंप्लेंट घेऊन येते तेव्हा तिने किती अडथळे पार केलेत ह्याची तुम्हाला ना कल्पनाही नाहीये. जेव्हा ती तुमच्याकडे मदतीसाठी येते तेव्हा तिला मदत करायची सोडून, स्त्रियांना मोटिवेट करायचं सोडून तुम्ही तिला डिमोटिवेट करताय. तिची साधी कंप्लेंटही रेजिस्टर करून घेत नाही तुम्ही. अहो आजही एका स्त्रीला आपल्या साध्या साध्या हक्कांसाठी किती लढावं लागतंय. हे किती अनफॉर्च्युनेट आहे हो सर. नाही 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 मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. लिहून घेतो ना मी तक्रार. रजिस्टर मागवा पटकन. एक मिनिट. हा मॅडम, तुमचं पूर्ण नाव सांगा. स्वानंदी नामदेव देसाई. स्वानंदी मॅडम, इथे इथे सही करा. ओके, डोंट वरी, लगेच कारवाईला सुरुवात करतो आम्ही. हा, काही काळजी करू नका. मी काय म्हणतेय, आपण सुजितच्या लग्नाचं बघूया का? नाहीतर मी एक काम करते, उद्याच दाजींना फोन करून सांगते कोणी लग्नाची मुलगी असेल तर माहिती काढा. म्हणजे कसं आहे, आपल्या संस्कारातली, शेतीवाडीतली, आपल्याला खानदानाला शोभेल अशी आली की मस्त. लग्न सुजितरावांचं कशासाठी? एक तर अक्कल नाही काढीची आणि म्हणे बाबा आमचं लगीन करा. त्याच्या गळ्यात जबाबदारी पडली ना की असं काही वेडं वाकडं वागणार नाही. अक्कल ठिकाणावर आहे त्याची. आधी आपल्या लाडक्या चिरंजीवांना 2-4 समजुतीचे डोस पाजा आणि एका परक्या मुलीला लग्न करून समजा आपण घरी आणलं आणि तरी सुद्धा त्याचे बाहेरचे धंदे थांबले नाहीत तर तिच्या घरचे आपल्या नावाने शंख करतील. हो तेच तर म्हणतेय मी. ह्या पोरानं जोशात काही भलतं सलतं करून ठेवलं तर निस्तरता नाकी 9 येतील आपले. त्यापेक्षा त्याला लग्नाच्या बंधनात अडकवलं की आपण मोकळे. डोकं खाणारी आली की येईल वटणीवर. मी तुमचं डोकं खात नाही, तुम्ही असं कुसकडासारखं हसू नका. म्हणजे आता आमच्या हसण्यावरही बंदी आहे का तुमची? अगं बाई, बंदी आणि माझी ती तुम्ही कधी मानलीत? अहो मी काय बोलतेय, तुम्ही काय बोलताय? विषयाला फाटे फोडू नका, नंतर आयुष्यभर पस्तवण्यापेक्षा आत्ताच सावध झालेलं बरं. बरं, काय म्हणणं आहे तुमचं? हेच की स्वानंदी सारखी मुलगी आपल्या घरात यायला नको. मला काय वाटतं, हे पत्र, हे फोटो आपल्याला पाठवल्यावरती काहीतरी तथ्य असणार असतात त्याच्यात. अहो त्या फोटोंचा आणि लग्नाचा काय संबंध आहे? तुम्ही कधीपासून फॅक्टरीमध्ये लक्ष घालायला लागलात? बरं, तुमचं काम काय? तर हे घर सांभाळणं, त्याला नीट ठेवणं. तुमच्या चिरंजीवांना 4 समजुतीच्या गोष्टी सांगा. हा बोला, काय काम काढलं? सर, तसंच अर्जंट काम होतं म्हणून फोन केलाय. आपण अर्जंट भेटू शकतो का? अर्जंट काम काय बरं? अहो सर, तुमच्या विरोधात कंप्लेंट आली इकडे माझ्याकडे. म्हणजे तुमच्या फॅक्टरीच्या पार्टीचं घडलं ना, त्या संदर्भात बोलायचं होतं. ठीक आहे, तुम्ही बंगल्यावर येऊन भेटा आणि धन्यवाद मला फोन करून कळवल्याबद्दल. ओके सर, जैन सर. सुजितरावांचं लग्न आणखीन एक पराक्रम करून ठेवलाय तुमच्या लाडक्या चिरंजीवानं. कसं निस्तरायचं आता हे?
मला ना या मुंबापुरीचं कधी बी आकर्षण नव्हतं. मुंबई म्हटली की लोकांना कसं चेकायल्यासारखं होतं, तसं मला कधी बी नाही झालं. पण माझ्यावर परिस्थितीच अशी आली आणि मला या शहरात यावं लागलं. आता लोकांना वाटतं स्वानंदी या चकचकाटीच्या शहरात हरवून जाणार, इथलीच होणार, इथल्या ऐशो आरामाची तिला भूल पडणार. तुला खरं सांगू जेसी, मला एक चान्स मिळाला ना, एक चान्स, मी पहिली एसटी पकडीन आणि माझ्या गावाला परत जाईल आणि आधीची स्वानंदी होईल. पण आता ते शक्य नाहीये ग. या मुंबईनं माझ्या पायात बेड्या घातले, मला कैदी बनवलंय. इथलं सगळंच वेगळं आहे ग. बघावं तिकडं माणसंच माणसं, माणसांची चिक्कार गर्दी. पण वेळ पडली ना, कुणाच्या बी मदतीला धावून नाही येणार. मी मरत जरी असला ना, तरी बी लोकल पकडायच्या गडबडीतच असतील, तुमच्याकडे पलटून बी बघायचे नाही. ते तरी काय करतील म्हणा. इथं जगायचं म्हणजे पळायला तर पाहिजेच. थांबलं की सगळं संपलं. असं नाहीये स्वानंदी, तुला माहितीये, मला ही सिटी ना ड्रीम दाखवणारी सिटी वाटते. तू इथे ना कुठलीही स्वप्न बघू शकतेस, कुठलीही. जर तुझ्या मनगटात जोर असेल ना, तर तुला ही सिटी कधीच नाराज करत नाही. आणि कुणाची काही स्वप्नच नसतील तर मग ही मुंबई म्हणणार का, चालती होईत ना, तुझं या शहरात काही बी काम नाही. मला हे शहर लई तुसड्यासारखं वाटतं. आता बघ ना, 4 दिवसांपूर्वी जी माणसं माझ्या अवतीभोवती होती, ती आज माझे फोटो बघितल्यानंतर सहज पलटली. पण देवी आईने मला वाचवलं बघ. म्हणजे माझ्या अवतीभोवती 4 वाईट माणसं का असू ना, पण देवी आईनं मला तुझ्यासारखी जीवाभावाची मैत्रीण दिली. आय एम ऑलवेज देअर फॉर यू स्वानंदी. नो, स्वानंदुडी. कधी कधी ना माझ्या मनात विचार येतो, तू माझ्या आयुष्यात नसतीस ना, मुंबईत मी टिकले असते का ग. जेसी, थँक्यू बरं का. आणि देवी आई, तुला बी थँक्यू बरं का. सुजित, तुलाही चांगलं माहितीये, जी गोष्ट तुला हवी असते ती मी कधीच मिळवण्याचा प्रयत्न केला नाहीये. दाखल त्याच्यामध्ये आलोय. जे तुझं होतं ते कायम तुझंच होतं. स्वानंदीची आपल्या फॅक्टरी मधली एक्सपायरी डेट जवळ आली. स्वानंदी, स्वानंदी,
स्वानंदी कुठे आहेस तू? मी कधीपासून तुला फोन करतोय, तू फोन का उचलत नाहीयेस? तू 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 बरी आहेस ना? म्हणजे तू ओके आहेस ना आता? हॅलो, हॅलो स्वानंदी. मी जेसी बोलते, तिची रूम पार्टनर. ओ, तिथे स्वानंदी असेल तर तिला फोन देता का प्लीज? स्वानंदी झोपली. आत्ता इतक्या लवकर? हो, खूप स्ट्रेस मध्ये येते. खरं तर त्याचसाठी फोन केला होता, म्हणजे मलाही तिची काळजी वाटत होती. पण ठीक आहे, तिला विश्रांतीची गरज आहे आता, तिला झोपू द्या. तिला नका त्रास देऊ. खूप रेस्टलेस झाली ऍक्च्युली. 2 दिवसापासून शांतपणे झोपली पण नाही, म्हणून मी कॉल उचलला तुमचा. आय एम सो सॉरी. सॉरी काय, खरं तर मला तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं. का थँक्यू कशाला? अहो, या सगळ्या सिच्युएशन मध्ये मी तिच्यासोबत तिथं असणं जास्त गरजेचं आहे आता, पण ते शक्य नाहीये. आणि तुम्ही इतक्या आपुलकीनं तिचं सगळं करताय म्हणून थँक्यू. इट्स ओके. स्वानंदीसाठी मी एवढं तर करूच शकते ना. तुम्ही स्वानंदीच्या चांगल्या मैत्रीण वाटतात. तिनं तुम्हाला आमच्याविषयी सांगितलंच असेल ना, म्हणजे आमच्या रिलेशनशिप विषयी. मी फक्त तिचा बॉस नाहीये, बॉयफ्रेंड सुद्धा आहे, म्हणूनच काळजी वाटत होती तिची. हो हो, मी स्वानंदी उठल्यावर तिला कॉल करायला सांगते सकाळी. ठीक आहे? ओके, गुड नाईट. गुड नाईट. स्वानंदी, तू अजून खरं काय ते सांगितलं नाहीयेस. स्वानंदी, आय होप तुला फार त्रास नाही होणार.